रत्नागिरीत नर्सिंगला शिकणाऱ्या मुलीवरती अत्याचार करण्यात आलेले आहेत। रत्नागिरीमध्ये चंपक मैदानामधली घटना आहे। मुलीच्या वैद्यकीय चाचणी सध्या मुलीची सुरू आहे। जिल्हा शासकीय रुग्णालयातील सर्व स्टाफ हा आता रस्त्यावरती उतरलेला आहे। रत्नागिरीतील नर्सिंगला शिकणाऱ्या मुलीवरती अत्याचार झाल्याची घटना घडलेली आहे। रत्नागिरीतील चंपक मैदानामध्ये ही घटना घडलेली आहे। सध्या मुलीची वैद्यकीय चाचणी सुरू आहे। राजन चव्हाण आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। राजन, खरं तर धक्कादायक बातमी रत्नागिरीतून बघायला मिळते। नर्सिंगला शिकणाऱ्या मुलीवरती अत्याचार झालाय, काय अधिकचा अपडेट आहे? अमित, नक्कीच राज्यामध्ये महिलांवर ज्या पद्धतीने अत्याचाराची प्रकरणं बाहेर येत आहेत त्या पद्धतीने आता रत्नागिरीमध्ये सुद्धा रत्नागिरीच्या संस्कृतीला काळीमा फासणारी घटना म्हणावी लागेल। बदलापूरमधली घटना ही ताजी असताना आता रत्नागिरीत देखील हा प्रकार घडून आलाय। नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या जवळपास 20 ते 19 वर्षाच्या तरुणीवर हे लैंगिक अत्याचार झाल्याची घटना ही झालेली आहे। ही मुलगी ही बेशुद्ध अवस्थेत चंपक मैदान येथे रत्नागिरीतल्या चंपक मैदान येथे आढळली होती आणि त्यानंतर तिला अधिकच्या उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले गेले। या घटनेचा संतप्त आता पूर्णपणे नागरिक हे आता रुग्णालयाबाहेर पूर्णपणे गर्दी केलेली आहे। त्याबरोबर काहीशी गोंधळाची परिस्थिती सुद्धा झालेली आहे। तिची शासकीय या ठिकाणी चाचणी होत आहे। अधिकचा तपास देखील या प्रकरणावर पोलीस आता करताना दिसत आहेत। आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झालीच पाहिजे या मागणीसाठी आता शासकीय रुग्णालयातील परिचारिका आणि कर्मचारी सुद्धा काम बंद आंदोलन करून त्या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले चित्र आपल्या एकंदरीत रत्नागिरीत दिसून येत आहे। अतिशय संतापजनक घटना ही रत्नागिरीतनं आता उघड झालेली दिसून येत आहे। अमित, निश्चित राजन, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। जिल्हा शासकीय रुग्णालयातील सर्व स्टाफ आता आंदोलनासाठी रस्त्यावरती उतरलेला आपल्याला बघायला मिळते। रत्नागिरीतून बातमी येते नर्सिंगला शिकणाऱ्या मुलीवरती अत्याचार घडल्याची घटना। ही बातमी आपण सध्या पाहतोय। दोन दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत। एकीकडे हे सगळे कर्मचारी आपल्याला एकत्र आल्याचं बघायला मिळत आहे, तर दुसरीकडे पोलीस सुद्धा यामध्ये संवाद साधतायत, मध्यस्थी करताना आपल्याला बघायला मिळत आहे।